आणि साहेबांचा देखील सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल। ज्ञानेश्वरजी कोळेकर साहेब या पण एक डॅशिंग पर्सनॅलिटी असणार डॅशिंग व्यक्तिमत्व आहे। ज्ञानेश्वरजी कोळेकर साहेबांचा यथोचित शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती संपन्न केला जातोय। महाराष्ट्राचा महावस्त्र अलंकार मायेची शाल त्यांच्या खांद्यावरती सोपवली जाते। त्यानंतर प्रेमाचा प्रतीक तेजस्वी फुलांचा पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण असणारं ब्युटिफुल मोमेंट देऊन ज्ञानेश्वरजी कोळेकर साहेबांचा केला जातो यथोचित शुभ सन्मान। चला गंधारी संघ बॅट्समन पाठवा आपले, अथवा पॅनल्टी अजून लागेल, पॅनल्टी मध्ये वाढ होईल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे। आमच्या मुख्य व्यासपीठावरती जोडले गेलेत नेवाली पाड्याचे सतीश शेठ जाधव साहेबांचा देखील यथोचित शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती आम्ही संपन्न करतोय। सतीश शेठ जाधव या आपण आपला देखील सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल। चला विनंती असेल टीम गंधारी बॅट्समन पाठवा आपण, आणि चला पालेगाव संघ फिल्डिंग लावून घ्यायचे आहे। स्वर्गीय बाळाराम कोलेकर प्रतिष्ठान कापरी सिद्धी पालेगाव इन ॲक्शन मध्ये आहे आणि पालेगावचा सुमधुर आवाज सोनू बांगर यांचं देखील इथे आगमन होते। वेलकम स्वागत आहे। गेली 2 डे नाईट मध्ये त्यांचा आवाज आपण ऐकलेला आहे। अत्यंत नामवंत समालोचक, एक स्टायलिश कॉमेंटेटर म्हणून सोनू बांगर यांची ओळख आहे आमचे अत्यंत। योगेश शेठ पाटील आपल्यासोबत जोडले गेलेत आणि योगेश शेठ पाटील यांचा देखील सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती आम्ही संपन्न करतोय। त्यांच्या समवेत शंकू शेठ पाटील देखील आपल्यासोबत जोडले गेलेत। या दोन्ही मान्यवरांचा इथे सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल। योगेश शेठ पाटील या आपण आणि शंकू शेठ पाटील आपण देखील या, आपला देखील सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय। चला गंधारी टीम बॅट्समन पाठवा आपले। योगेश दादांचा सन्मान इथे केला जातोय। शंकू शेठ पाटील यांचा इथे सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल। गिरीशभाई मडवी हे देखील आपल्यासोबत जोडले गेलेत आणि त्यांचा देखील सन्मान आमच्या आयोजन कमिटीच्या माध्यमातून अतिथी कक्षामध्ये केला जाईल। वसारचं एक दमदार व्यक्तिमत्व आहे गिरीशभाई मडवी यांचा शुभ सन्मान यथोचित शाही सत्कार आमच्या आयोजन कमिटीच्या माध्यमातून मुख्य व्यासपीठावरती केला जातोय। आणि त्यांच्या समवेत सागरदादा शेलार हे देखील आपल्यासोबत जोडले गेलेत, त्यांचा देखील सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल। क्या बात आहे, पालेगाव या टीमसाठी सुवर्ण संधी आहे। योगेश दादा पाटील बोहनोली यांच्या माध्यमातून प्रथम विकेट हॅट्रिकसाठी 2100 रुपये, आणि जेव्हा बॅटिंग करण्यासाठी येतील तेव्हा लागोपाठच्या 3 षटकारांसाठी देखील 2100 रुपयांचं पारितोषिक असेल। यस, सुप्रसिद्ध बॉडी बिल्डिंग क्षेत्रातील एक मोठं नाव सागरबाई शेलार यांचा यथोचित शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय। यस, वसारचं एक दमदार व्यक्तिमत्व सन्मान्य श्री गिरीशभाई मडवी यांचा देखील सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय। क्रिकेटला धर्म मानणारे सर्व व्यक्तिमत्व आपण पाहता आणि प्रत्येक मान्यवरांचा यथोचित सन्मान आमच्या आयोजन कमिटीच्या माध्यमातून अतिथी कक्षामध्ये केला जातोय। या सर्वांचा आपण सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आपण करूयात। आणि खऱ्या अर्थाने विकेट हॅट्रिकसाठी गोल्डन मॅन संतोष भोईर आणि रोशन वारिंगे यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक आहे। आणि व्हॉइस ऑफ अंबरनाथ पालेगाव अत्यंत टॅलेंटेड समालोचक सोनू बांगर यांच्या माध्यमातून त्यांचा गाडी क्रमांक 7005 सरकार सोनू बांगर यांच्याकडून हे पारितोषिक आहे। सामना सुरू होतोय, गेम ऑन, लेट्स प्ले। पहिल्या चेंडून ड्राईव्ह करतायत, एक धाव झाली कंप्लीट, एकच धाव मिळते या चेंडूवरती आणि 1 धावेने श्री गणेश होतोय। गंधारी आणि पालेगाव या 2 टीम मध्ये
हा सामना सुरू आहे. विजय कोलेकर पुरस्कृत हा संघ आपण पाहतोय स्वर्गीय बालराम कोलेकर प्रतिष्ठान कापरी सिद्धी पालेगाव. क्षेत्ररक्षक आहेत, क्या बात आहे, चांगली फिल्डिंग. त्याच्यावरती मिळते एक धाव. सलगच्या 3 चौकारांसाठी सुवर्ण संधी आहे गंधारी या टीमला. स्वर्गीय विजय बलिराम कारभारी यांच्या स्मरणार्थ अजय कारभारी यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक गंधारी या टीमला. हाफ ट्रॅकर आहे चेंडू. मागच्या वर्षी ज्या चुका केल्या होत्या मिलिंद थोरवेने त्या चुकांची दुरुस्ती करतो या वर्षी. सुरुवात खूप चांगली केली आहे. 2 धावा धावफलकावरती आहेत. मनीष कोलेकर या टीम मध्ये आहेत. मलंगडचा वंडर बॉय ऑन साइडला बिग हिट सीमा रेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन चौकार. सोनू बांगर या सामन्याचा आनंद घेत आहेत. विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं देखील स्वागत आहे. त्यांचा संपूर्ण मित्र परिवार उपस्थित आहे. ठीक. या दरम्यान टिटवाला मांडाचं एक दमदार व्यक्तिमत्व उद्योजक समाजसेवक सन्मान्य श्री राजू शेठ वालन साहेबांचं इथे शुभागमन होतं. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आपण करूयात. त्याच्या समवेत आपण पाहताय बळीरामजी साळवे साहेब आणि शनिदासजी भोईर साहेब हे देखील आपल्यासोबत मुख्य व्यासपीठावरती जोडले गेले. त्या सर्वांचं आपण या SP ग्रुप चषक 2026च्या वतीनं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आपण करूयात. ओ टू यू कॉमेंट्री बॉक्स. सोनू बांगर देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. दिलदार मनाचा राजा माणूस सोनू बांगर ऑन साइडला खेळतायत. गॅप भरपूर मोठी आहे. आउटफील्ड फास्ट सीमा रेषेच्या बाहेर चौकार आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 10. या टीमला जेव्हा पालेगाव संघ बॅटिंग करण्यासाठी येईल आणि एका षटकाचा खेळ संपेल तेव्हा त्या 2 धावा ऍड होतील स्कोर कार्ड मध्ये. गाडी क्रमांक 7005 सरकार सोनू बांगर यांच्याकडून ते पारितोषिक आहे. विकेट हॅट्रिक साठी योगेश शेठ पाटील यांच्याकडून 2100 रुपये आहेत आणि गोल्डन मॅन संतोष भोईर आणि रोशन वारिंगे यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. टोटल विचार केला तर 10,000 पेक्षा जास्त नक्कीच हे पारितोषिक आहे. विकेट हॅट्रिकसाठी मनीष कोलेकर येत आहेत ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो. वंडर बॉय मनीष कोलेकर गोलंदाजी मार्कवरती. स्ट्रायकिंगला बॅट्समन प्रफुल्ल. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न डीपमध्ये फिल्डर आहेत. लॉंग ऑनला हा चेंडू फील्ड होतोय. फेकी होते त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या 1 पुढे जाईल 11 धावा धावफलकावरती. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. SP ग्रुप चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन. हाफ ट्रॅकर मिसटायमिंग झेलची शक्यता असे. विजय कोलेकरने सेकंड अटेम्प्ट मध्ये हा झेल पकडलेला आहे आणि एक जल्लोष आपण पाहू शकाल पालेगाव टीमच्या समर्थकांचा. फलंदाज झाले बाद. विकेटचं पतन. काहीशे शुभ सन्मान आपण आपल्या मुख्य व्यासपीठावरती संपन्न करतोय. आपल्या मुख्य व्यासपीठावरती बळीरामजी साळवे साहेब आपल्यासोबत जोडले गेलेत आणि साहेबांचा सन्मान आमच्या अतिथी कक्षामध्ये केला जाईल. मलंगड 40+ टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष सन्मान्य श्री शिवनाथजी गायकर साहेबांच्या शुभ हस्ते आपण बळीरामजी साळवे साहेबांचा करतोय यथोचित शुभ सन्मान. आणि विजय कोलेकरने हा झेल पकडलेला आहे. त्यांचे अत्यंत जवळचे मित्र आणि आमचे देखील मित्र सोनू बांगर यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक या झेलसाठी
विजय कोलेकर यांच्यासाठी. शनिदाजी भोईर साहेबांचा देखील यथोचित सन्मान आपण आपला मुख्य व्यासपीठावरती संपन्न करतो. शनिदाजी भोईर साहेब या पण आपला देखील सन्मान आमच्या आयोजन कमिटीच्या माध्यमातून केला जाईल. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या दरम्यान महेंद्र शेठ बोडके यांचं इथे शुभागमन होतं. त्यांचा करूयात एसपी ग्रुप चषक 2026 च्या वतीनं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. हो टू यू कमेंट्री बॉक्स. थँक्यू. स्वीप करण्याचा प्रयत्न आणि अपील करतायत. यस, पंचांचा इशारा लेग बाईचा येतोय. मिनिट 1 तर धावसंख्या आपण पाहू शकाल एकने पुढे जाईल. 13 धावा धावफलकावरती. क्या बात आहे. अप्रतिम गोलंदाजी मनीष कोलेकर करतायत. 22च्या स्वरूपात मिनिट 1 धावसंख्या एकने पुढे जाईल. 14 धावा धावफलकावरती. पालेगावचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ज्याने पोचवलेलं आहे मनीष कोलेकर. अजून एक चांगला चेंडू. गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या मनीष कोलेकर यांच्यासाठी. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 1/14. संघाचा कॅप्टन हायलाइट चॅप्टर मनीष कोलेकर आणि याच दरम्यान आपल्या मंचावरती आदरणीय संदीपजी जाधव साहेबांचे ते शुभागमन झालेलं आहे आणि रतन शेठ पाटील यांचं देखील आगमन झालंय. महेंद्र शेठ पाटील या सर्व रॉयल व्यक्तिमत्वांचं करूया सायनाथ शेठ पाटील आणि रविदादा पाटील यांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. येस कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच ठाकूर. प्रथमेश ठाकूर यांचा आवाज आपण ऐकतोय. बॅकफुटला गेले होते. कट करण्याचा प्रयत्न. आला हा डॉट बॉल. मिलिंद थोरवे आलेले आहेत सेकंड स्पेलमध्ये. ज्या मिलिंदने पहिल्या षटकामध्ये 10 धावा खर्च केल्या होत्या त्याच मिलिंदवरती पुन्हा एकदा विश्वास दाखवलेला आहे. रतन मानेरकर यांचे सुपुत्र देखील इथे उपस्थित आहेत. क्या बात है. अप्रतिम गोलंदाजी. तिखट बाउन्सर मिलिंद थोरवे. नक्कीच नवीन मी सांगितलं की ज्या चुका मागच्या वर्षी मिलिंदने केल्या होत्या त्या चुका दुरुस्त करून या वर्षी अप्रतिम गोलंदाजी करतायत. सोनू बांगर देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. ऍक्शन रिप्ले आपण पाहूया. तिखट बाउन्सर. मिस टायमिंग आहे. 1 धाव झाली कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न सुरू आहे आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिळतीला चेंडूवरती एकूण धावा 2. याच दरम्यान आदरणीय रतन शेठ पाटील यांचं आगमन झालं. विनंती आहे की आपण मंचावरती या. आपलं मनपूर्वक आणि सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम रतन शेठ पाटील. या आपण मंचावरती स्वागत आहे आपलं. थँक्यू सो मच. रामा ग्रुप बोहनवली आदरणीय योगेश शेठ पाटील आणि शंकू शेठ पाटील यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 2100 रुपयांचं पारितोषिक आहे. योगेश शेठ पाटील यांची नवीन खरेदी तब्बल 31 लाख. रामा शेठ. बिनजोडचा बेताज बादशाह. धावसंख्या 17 आहे. ऑन साइडला क्रॉस बॅट स्ट्रोक डीप मध्ये फिल्डर आहेत मिड विकेटला. 1 धाव झाली कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिल्टीला चेंडूवर एकूण धावा 2 आणि धावसंख्या आहे 19. पालेगाव संघ आपण पाहतोय अगदी हाकेच्या अंतरावरती गाव आहे त्यामुळे संपूर्ण गाव आलाय हा सामना पाहण्यासाठी. मागच्या वर्षी द्वितीय क्रमांकाचा मानकरी संघ होता पालेगाव संघ. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. आलाय हा डॉट बॉल आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 19. मिलिंद थोरवेची गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या मिलिंद थोरवेसाठी. 2 षटका हाताळली. 15 धावा खर्च केल्या या मॅच मध्ये मिलिंद थोरवेने. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम.
सायनाथ दादा पाटील यांचे बंधुतुल्य मित्र अर्थातच नितीन शेठ म्हात्रे चिंचपाडा 22 एकर कोला ग्रुप यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं SP ग्रुपच्या वतीने हार्दिक स्वागत आणि आदरणीय ज्ञानेश्वरजी म्हात्रे, किरण शेठ पाटील वाडी कुंभारली दादांचं देखील आगमन झालंय. वेलकम. आणि हर्ष दादा म्हात्रे, आज खर तर साईनाथ दादा पाटील यांचा वाढदिवस आहे आणि रोशन सर मान्यवरांची कोणती कमी नसणार आहे. आज या स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येनं मान्यवर आणि मान्यवर तुम्हाला पाहायला मिळतील की बहरलं व्यासपीठ तुमच्या येण्याने वाढली शोभा आमच्या या स्पर्धेची तुमच्या आगमनाने. संदीप दादा जाधव यांचा आपण सन्मान आपल्या मंचावरती करणार आहोत. संदीप दादा या आपण. आदरणीय संदीपजी जाधव साहेबांना विनंती की आपण या आपल्या सन्मानाचा स्वीकार करा. आमचे कार्य सम्राट सरपंच रविदादा पाटील आणि साईनाथ पाटील फाउंडेशन आमचे साईनाथ शेठ पाटील यांच्या वतीने स्वागत. गोल्डन मॅन संतोष शेठ भोईर आणि रोशन वारिंगी यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी 3,000 रुपये. सोनू शेठ बांगर यांच्याकडून 7,005 जो त्यांचा गाडी क्रमांक आहे. आणि यस फलंदाज झाले बाद विकेटचं पतन. आणि योगेश शेठ पाटील आणि शंकू शेठ पाटील या एवन जोडीकडून 2,100 रुपयांचं पारितोषिक आहे. टोटल आपण पाहिलं तर 12,000 पेक्षा जास्त हे पारितोषिक आहे विकेट हॅट्रिकसाठी पालेगाव या टीमला. याच दरम्यान आदरणीय महेंद्र शेठ पाटील यांच्याकडून पोसरी गाव यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी देखील 2,100 रुपयांचा पारितोषिक. मला वाटतंय रोशन सर आता नोटा मोजण्याची मशीन कॉमेंट्री बॉक्स मधून आणायला ठेवावी लागेल. यस, बॅटची कडा आहे. शॉर्ट फाईन लेगला फिल्डर आहे. डीप मध्ये जात आहे चेंडू उचलण्यासाठी. एक धाव झाली कंप्लीट. दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. सिंगल डबलच्या साह्याने धाव फलक पुढे जाताना गंधारी या टीमची धावसंख्या आहे 2/21. एका धावेसाठी झगडावं लागतंय. एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय. श्याम शेठ पाटील यांचं देखील इथे आगमन झालंय. श्याम शेठ पाटील यांना विनंती आहे की आपण देखील या मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचंय. आपलं देखील SP ग्रुप चषकाच्या वतीने हार्दिक स्वागत. आणि संजयजी फुलोरे साहेब यांचं देखील इथे आगमन होत आहे. साहेबांना विनंती आहे की आपण देखील मंचावरती या. आपले देखील हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम. आलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा SP ग्रुपच्या वतीने सहर्ष आणि हार्दिक स्वागत. किरण दादा यांचे इथे आगमन झालेलं आहे. सोनू बांगरे यांचे मामाश्री आहेत. गतीमध्ये परिवर्तन केलं आहे. सॉफ्ट हँड खेळत आहेत. त्याच्यावरती मिळते एक धाव. सागर थोरवे नामवंत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक देखील आहेत. अनेक सॉन्ग त्यांनी गायलेले आहेत. ते त्यात गोलंदाजी मार्कवरती. साईदादा पाटील यांचा बर्थडे सॉन्ग देखील त्यांनीच गायलेला आहे. मिस टायमिंग झेलची शक्यता असे विजय कोलेकर आहेत यष्ट्यांच्या पाठीमागे. मी कौतुक करेन पालेगाव टीमचं. मागच्या वर्षी द्वितीय क्रमांकाचे मानकरी संघ होते. रोशन सर अगदी आपण पाहिलं तर या डावानंतर आपण केक देखील कट करणार आहोत. कारण भरपूर सारे मान्यवर आलेले. दादांचा मित्रपरिवार मोठा आहे आणि त्याच वेळेला अगदी आपण पाहिलं तर मान्यवरांची संख्या देखील मोठी आणि दरम्यान फटका देखील मोठा आलाय. साईनाथ शेठ पाटील वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचं आयोजन आणि ठोकलाय SP ग्रुप ब्रँडेड सिक्सर. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 29. 29 धावा धावफलकावरती. काही सन्मान आपल्या मंचावरती आपण कंप्लीट करून घेणार आहोत. आदरणीय राजू शेठ वाळंज टिटवाळा मांडा या उद्योजक त्यांचा सन्मान आपल्या मंचावरती आपण करणार आहोत. विनंती दादांना की आपण या. आदरणीय राजू शेठ वाळंज टिटवाळा मांडा. मॅच एका बाजूला सुरू राहील. लक्षात ठेवा. पंचांना विनंती की बॉल रिलीज करताना वगैरे थोडा आवाज येईल तिकडे पण प्लीज. कारण मंचावरती भरपूर सारे मान्यवर आहेत आणि त्यामुळे आता थोडंसं सतर्क तुम्हाला राहावं लागेल. त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतोय. पण आता मंचावरती आपण पाहतो या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये राजू शेठ वाळंज टिटवाळा मांडा यांचा सन्मान रवी शेठ पाटील या आपण कार्यसम्राट सरपंच मांगरूळ रवी शेठ पाटील आणि साईनाथ शेठ पाटील आमचे राजूदादा गायकर या सर्वांच्या शुभास्ते हा शुभ सन्मान पुढील सामन्याच्या टॉस साठी. चला जय खांडेश्वर गोरपे आणि
आई गावदेवी काकडवाल ए या दोन टीम मध्ये या पुढील सामना असेल. चला देवा शिसवे आपण लवकर या प्लीज. काकडवाल संघ कर्णधार आपण देखील लवकरात लवकर या. सध्या आपण मंचावरती काही सन्मान करत आहोत. आलेल्या सर्व पाहुण्यांचा मान्यवरांचा हा यथोचित सन्मान आपल्या स्पर्धेच्या वतीनं. आणि जर मनीष कोलेकरने झेल पकडला तर सोनू बांगर यांच्याकडून तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक असेल मनीष कोलेकर यांच्यासाठी. आदरणीय रतन शेठ पाटील साहेबांचा सन्मान आपल्या मंचावरती करणार आहोत. पुन्हा एकदा कार्यसम्राट सरपंच रवी शेठ पाटील, आमचे राजूदादा गायकर, साईनाथ शेठ पाटील या सर्वांना मी विनंती करतोय की आपण आपल्या शुभास्ते हा शुभ सन्मान आपल्या मंचावरती पार पाडायचा आहे. मागच्या वर्षीचा बेस्ट बॉलर संतोषने पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली आहे. अगदी आपण पाहिले तर आपल्या मंचावरती आपण सन्मान करत आहोत आदरणीय रतन शेठ पाटील. आदरणीय महेंद्र शेठ पाटील यांचा सन्मान आपण करूयात. महेंद्र शेठ पाटील यांचा सन्मान. श्यामशेठ पाटील जिल्हा परिषद सदस्य यांना देखील विनंती आहे की श्यामशेठ या आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करा. आदरणीय श्यामशेठ पाटील जिल्हा परिषद सदस्य या साईनाथ दादा आपल्याला बोलवतात. आपल्या या वाढदिवसानिमित्त आलेल्या या कार्यक्रमामध्ये सर्व मान्यवरांचा शुभ सन्मान. सामन्याकडे देखील एका बाजूला आपण पाहतो म्हणजे दोन्ही अँगलने हे चित्र आपल्याला MTC लाईव्ह वरती दाखवले जाते. श्यामशेठ पाटील जिल्हा परिषद सदस्य साहेबांचा हा सन्मान आपल्या मंचावरती आपण पाहत आहोत. आमचे कार्यसम्राट दमदार सरपंच रवी शेठ पाटील आणि साईनाथ फाउंडेशनचे आमचे सर्व अध्यक्ष आदरणीय साईनाथजी पाटील साहेब, त्याच वेळेला आमचे अगदी आपण पाहिलं तर सगळे सदस्य यांच्या शुभास्ते हा शुभ सन्मान आपण पार पाडत आहोत. संजय फुलोरे सरांना विनंती की आपण या. आदरणीय संजयजी फुलोरे सर आपण देखील यायचं आहे. संजय फुलोरे सरांचा देखील आपण सन्मान करणार आहोत. शक्तीदादा, राजूदादा, त्याच वेळेला आपण पाहतो आमचे रवी शेठ असतील, साईनाथ शेठ असतील, या सर्वांच्या शुभास्ते शुभ सन्मान आपण पार पाडणार आहोत. या शक्तीदादा या आपण रवीदादा पाटील असतील, आमचे राजू शेठ असतील, साईनाथ शेठ असतील. एका बाजूला सामना सुरू राहील लक्षात ठेवा आणि दुसऱ्या बाजूला हे सर्व स्वागत सन्मान मान्यवरांचे आपण पार पाडणार आहोत कारण व्यासपीठ अक्षरशः भरलेलं आहे पूर्णपणे. आदरणीय किरण शेठ पाटील, आदरणीय किरण शेठ पाटील यांना विनंती की आपण या. कुंभारलीचे उद्योजक आहेत साईनाथदादा पाटील यांचा आज संपूर्ण हा मित्र परिवार आणि त्यांचा ताफा आपण पाहत आहोत. हे प्रेम आहे. साईनाथदादा पाटील यांनी आयुष्यात काय कमवलं तर हा मित्र परिवार, जीवाला जीव देणारे सर्व मित्र साईनाथदादा पाटील यांचे आज त्यांच्या वाढदिवसा खातीर या स्पर्धेमध्ये आपली उपस्थिती दर्शवत आहेत. खर तर ही खरी ओळख आहे आमचे रवीदादा पाटील, साईनाथ शेठ पाटील यांची. त्यांनी आयुष्यात काय कमावलंय तर हा मित्र परिवार, अगदी एका फोन कॉलवरती हा संपूर्ण मित्र परिवार त्यांच्यासाठी जगातील कोणत्याही कानाकोपऱ्यावरती धावून येईल. नेवाळी गावचे आदरणीय विशालजी जाधव यांना देखील विनंती आहे की आपण देखील या दादा आपला सन्मानाचा स्वीकार करा. जिग्नू शेठ यांचे सुपुत्र आहेत. खरं तर विशालदादा जाधव नेवाळी यांचा देखील आपण सन्मान आपल्या मंचावरती करतोय. नेवाळीचे आमचे यशस्वी दमदार उद्योजक जिग्नू शेठ जाधव यांचे सुपुत्र आहेत आणि त्यांचा सन्मान या आपण स्पर्धेनिमित्ताने आपल्या मंचावरती करत आहोत. धावसंख्या किती आहे फक्त सांगायचे कॉमेंट्री बॉक्स. पुन्हा एकदा स्कोरकडे आपण वळूया. 41 धावा धावफलकावरती आहेत आणि 42चं टार्गेट आहे. 2 धावांची पॅनल्टी आहे ती म्हणजे गंधारी या टीमला. त्यामुळे मनीष जेव्हा पहिलं षटक समाप्त होईल तेव्हा त्या स्कोर कार्डमध्ये 2 धावा ऍड होतील. राकेश दादा पाटील CEO कुठे असतील या स्पर्धेचे आपण जरा या थोडं 1 मिनिट कॉमेंट्री बॉक्समध्ये प्लीज. राकेश पाटील SP ग्रुप चषकाचे CEO, विनंती असेल कुठेही आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर 2 मिनिटासाठी फक्त आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचे प्लीज. थँक्यू सो मच. आणि
विकी दादा शेलार यांच्यासाठी आमचे समर्चक मित्र सोनू बांगर यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आहे. चला 42 धाव बनवायचे आहेत. चला टॉस आपण करूया. गोरपे आणि सामना असेल काकडवाल या दोन टीम मध्ये. जिल्हा परिषद सदस्य आदरणीय श्यामशेठ पाटील यांना विनंती की आपण या आपल्या शुभास्ते टॉसची प्रक्रिया केली जाईल. येस. विकी शेलार जे नामवंत पंच आहेत त्यांच्यासाठी सोनू बांगर यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आहे. खूप चांगली पंचांची कामगिरी ते सध्या करतायत. नामवंत पंच आहेत. चला आपण टॉस करूया. जिल्हा परिषद सदस्य आदरणीय श्यामशेठ पाटील यांच्या शुभास्ते टॉस. हेड्स कॉल करतात जय खांडेश्वर क्रिकेट संघ, गोरपे संघ, कर्णधार देवा शिसवे. टेल्स आलेला आहे. मान्यवरांचा आभार. आपण मंचावरती विराजमान पुन्हा होऊ शकता. टॉस जिंकलाय काकडवाल संघ. कर्णधार फक्त डिसिजन कळवा. आपण सन्मानाकडे वळू पुन्हा. फिल्डिंग भरपूर शुभेच्छा तुम्हाला मॅचसाठी. देवा शिसवे तुम्हाला देखील भरपूर शुभेच्छा आहेत. टॉस बॉक्स मधून माहिती आहे काकडवाल संघाने जिंकलाय टॉस आणि घेतलाय गोलंदाजीचा निर्णय. बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय जय खांडेश्वर क्रिकेट संघ गोरपेला. कुठेही जाऊ नका. मलंगड परिसरातील दोन दादा संघ पुन्हा एकदा एकमेकांच्या समोर येत आहेत. तुम्ही पाहतात SP ग्रुप चषक 2026 अंतिम रात्र. चला प्रसन्न मागे घ्या. चला जरा वाढदिवस दादा समोरनं फक्त थोडं बाजूला. आपला कॅमेरा आहे तिकडे. आपल्या लाईव्ह मध्ये कव्हर करणार आहोत. फक्त एक राजूदादा गायकर इथून सगळ्यांना थोडं एक बाजूला घ्या म्हणजे आपण कॅमेऱ्यामध्ये कव्हर करू सगळं. ओके. आणि आमचे समालोचक मित्र वेलवेट व्हॉइस ऑफ मलंगड अंबरनाथ पालेगावचा सुमधुर आवाज त्यांच्या माध्यमातून समालोचन कक्षासाठी तब्बल 2000 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. सोनू बांगर यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. समालोचक मित्र सोनू बांगर यांच्या माध्यमातून 2000 रुपयांचा पारितोषिक कॉमेंट्री बॉक्स साठी आलेलं आहे. आज सोनू बांगर यांनी आपल्या ATM ऑन केलेला आहे. विकी शेलार पंच यांच्यासाठी 500 रुपये आणि कॉमेंट्री बॉक्स साठी तिघांसाठी 2000 रुपयांचं पारितोषिक आहे. सोनू बांगर. आपल्याला पाहायला मिळते बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. ठोकलाय षटकार. $7,005 आशुभाई मारीभाई सोनूदादा बांगर यांच्या वतीने आपण पाहिलं तर बॅक टू बॅक 3 षटकारांसाठी $7,005 त्यांचा गाडी नंबर. क्या बात आहे. पारितोषिकांचा वर्षाव सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये सोनू बांगर यांच्या माध्यमातून. समोरच्या दिशेनं अजून एक नेत्रदीपक फटका. क्षेत्र खाली आहे. रिकामी जागा भरत असताना चेंडू सीमा पार चौका. बांगर यांचा आवाज आपण पाहता आणि त्यांच्याच गावचा संघ अजून एक नेत्रदीपक फटका मैदानाच्या आतमध्ये. सलगचा तिसरा धमाकेदार खणखणीत दणदणीत चौका. दादा शेलार यांच्याकडून षटकारांच्या हॅट्रिकसाठी 2000 रुपयांचं पारितोषिक पालेगाव या टीमला. क्या बात आहे. 3 बॉल 3 चौकारांसाठी बालू मात्रे बालगाव यांच्या माध्यमातून रोख रक्कम 500 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि आता खऱ्या अर्थानं मनीष कोलेकरला ते पारितोषिक दिलं देखील जाईल. सलग 3 बॉल आणि 3 तंत्रशुद्ध चौका.
आज संघाचा कॅप्टन हायलाइट चॅप्टर मनीष कोलेकर, सागर म्हात्रे मॅन फ्रॉम करड यांच्या माध्यमातून देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा आल्यात. ओहो, फिल्डरला चकमा दिलाय, फिल्डर हुलकावडी दिली आहे आणि बॉल निघून चालला लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर. सलगच्या चौथ्या बॉल वरती चौथा दमदार दर्जेदार एसपी ग्रुप चषक 2026 रुबाबदार चौका. फॉलिंग स्वीप करायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला, बट आता हा प्रयत्न अयशस्वी राहिला. पहिल्या बॉलवरती आला षटकार, त्यानंतर पुढच्या 4 बॉलमध्ये 4 बाउंड्री आपल्याला मनीष कोलेकरच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर, षटक क्रमांक पहिलं कंप्लीट आणि या खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये धावफलक जाऊन पोहोचलाय 22 या अंकावरती. कंप्लीट झाला आणि पहिल्या षटकाच्या अंतिम धावफलकावरती धावा 22 आपल्याला पाहायला मिळतात. नेवाळीचे आदरणीय संजयजी पाटील यांचे ते नुकतंच आगमन झालंय. विनंती आहे की आपण मंचावरती या. आपले मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. बेचाळीस धाव्यांचं लक्ष. येस, गंधारी टीमला 2 धाव्यांची पॅनल्टी देखील आहे. 22+2 म्हणजे आता पहिल्या षटकाच्या अंतिम धावफलकावरती धावा 24 बॉल 18ची गरज या मॅच मध्ये टीम पालेगाव संघाला. पहिलाच बॉल, ओहो, या वेळेला आपल्या अनोख्या स्टाईलला बॉलला पाठवलंय बॅकवर्ड फाईन लेग सीमा रेषेच्या बाहेर. अजयच्या बॅटमधून पहिला फाईन चौका. क्या बात आहे, सोनू बांगर सरांचा आवाज, अगदी याच गावातील आवाज आपण पाहताय. मॅजिकल व्हॉइस ऑफ पालेगाव मिस्टर सोनू बांगर सरांचा आवाज आपण ऐकलात आणि त्यांच्या माध्यमातून सध्याच्या घडीला मॅच मध्ये पारितोषिकांचा खैरात, पारितोषिकाचा वर्षाव. ड्राईव्ह करायचा प्रयत्न सॉफ्टरने केला मैदानाच्या आतमध्ये, हा देखील फटका भरपूर चांगला आहे, बट फिल्डर पोहोचतो बॉल पर्यंत, दुसरीचा चान्स घेतलाय आणि 2 धावा मात्र मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट. 2 धाब्याच्या मदतीने 30 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. अगदी 42 धाब्यांचा पाठलाग करत असताना सध्याच्या घडीला संघ आपण पाहताय. अहो, इथे देखील अनोख्या स्टाईलला अजयनं पाठवलंय बॉलला थेट बॅकवर्ड फाईन लेग सीमा रेषेच्या बाहेर. अजून एक नेत्रदीपक चौका. निरमा पावडरनं हात 2 धाव्यांच्या पाठीमागे लागल्यात. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. समीर भाई देसाई यांचं स्वागत केलंय या जबरदस्त फटक्याने. षटका ठोकलाय आणि अगदी आपण पाहिलं तर पालेगावचे दमदार रुबाबदार तडपदार व्यक्तिमत्व, तरुणांच्या गळ्यातील ताईत आदरणीय समीरभाई देसाई आलेले आहेत आणि पारितोषिक लागणार नाही असं होणारच नाही. बॅक टू बॅक 3 सिक्सर साठी 1500 रुपयांचं पारितोषिक आहे. पण आता मात्र फक्त 2 धावांची गरज आहे पालेगाव संघाला. मॅच आता जवळपास कंप्लीट आहे, पालेगाव जिंकण्यात आली आहे आणि मला वाटतं आता फक्त 1 धावेची गरज असेल. आणि आज अगदी आपण पाहिलं तर आदरणीय समीर भाई देसाई यांनी नवीन खरेदी केलेली आहे. प्रत्येक अड्ड्यात उडवतो आणि त्याच वेळेला आपण पाहिलं तर मोठी हायवा देखील त्यांनी इथे मात्र आज खरेदी केलेली आहे. भारत बेन्स, त्याबद्दल नवीन औद्योगिक क्षेत्रातील टाकलेलं पहिलं पाऊल, त्याबद्दल त्यांचं देखील आपण या स्पर्धेच्या वतीने नक्कीच विशेष आभार व्यक्त करू, कौतुक करू. छत्रपतींचा मराठमोळा मावळा विजयजी वारंगे यांचं देखील आगमन झालंय. वेलकम, आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. आतिश शेठ म्हात्रे यांचे इथे आगमन झालंय, त्यांचं देखील करूया एसपी ग्रुपच्या वतीनं
मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत, सुस्वागतम सुस्वागतम. आतिश